2014 टील डेट जो डिपार्टमेंटान असेसमेंट जो चालू असा त्या हिशोबान 6,500 कोटी रुपये जातात. आणि म्हजो एक आरोप असा की जे सुप्रीम कोर्टान आता मॅटर केला थंय स्टेट गव्हर्नमेंटान असेसमेंट दिवपाक जाय आणि जो आनी असेसमेंट पळय केला दॅट इज ओनली 15 to 20%. म्हळ्यार समजा एका मनशान समज 100 टन जर कोळसो हाडला जाल्यार सरकारान फक्त 20 टन दाखयल्लो आसा. कित्याक सरकाराकडे कसलेच असेसमेंट ना. सरकार ते अडानीक सांगता तुवें कितलो कोळसो हाडलो तो आमकां सांग आनी ते फिगर काडून कोर्टाक दिता. आता हे जे पळय आमी चीफ सेक्रेटरीक जे मेमोरंडम बरयला हाचेर कसल्याच प्रकारची स्टे ना. आणि हे सगळे जर आम्ही टोटल करत जाल्यार हाची टोटल जाता 10,187.62 करोड रुपया. कितले? 10,187.62 crores. परत एकदा सांगता गोंयकारांनो 10,187.62 करोड रुपया या सरकारान क्रोनी मित्रा कडल्यान रिकवर केले. आणि कोण हे क्रोनी मित्र कोण या सरकाराचे? अडानी, जिंदाल, वेदांता. These are the major players in these 10,000 crores. या 10,000 कोटीतले जवळपास 8 ते 8,500 करोड रुपया या 3 क्रोनी मित्राचे आसा. सो म्हाका दिसता प्रमोद सावंतान आणि या सरकारान या गोंयच्या जनतेक उत्तर दिवचे पडटले की तुम्ही सामान्य गोंयकारांक आज काबार करपाक उठल्या. कोण बाबडो इलेक्ट्रिसिटी बिल भरना ताजे तुम्ही कापपाक वतात आणि आमी 10,000 कोटी रुपया पैसे जे आमी सांगना बाबा ही तुमचीच उत्तरां आयली की तुम्ही दिल्या की इतले पैसे बाकी आहा म्हणून. कित्याक तुम्ही हे रिकवर करना? तुम्ही कित्याक या अडानी आणि या JSW चे कन्सेंट टू ऑपरेट बंद करा. बरं कन्सेंट टू ऑपरेट मर्मगो पोर्टाचे फाल्यां विड्रॉ करा तांचे कन्सेंट टू ऑपरेट भरून नाका पैसे. एका सायडीक ते आमचे गोंय काबार करपाक उठल्या, दुसऱ्या सायडीक तुम्ही तांकां सूट दिल्या की ते पैसे भरनाका. अरे 10,000 कोटी रुपयाचो इंटरेस्ट कितलो जालो? आज आम्ही 10% सुद्धा धरलो जाल्यार वर्साक 1,000 कोटी रुपये जाले. तुम्ही 36,000 कोटी रुपयाचे रीण करून दवरला. तुम्ही प्रत्येक गोंयकाराकडे गोंयकाराच्या माथ्यार तुम्ही 2,40,000चे रीण केला आणि हांगा तुम्ही क्रोनी मित्राक 10,000 कोटी रुपया माफ करतात. म्हाका दिसता हाजे वयल्यान क्लियर जाता की हे सरकार हे बीजेपीचे सरकार म्हणटा ते फक्त लोकांक फटोवपाचे सरकार, सामान्य लोकांक काबार करपाचे सरकार आणि हे जे क्रोनी मित्र तांकां वयर काडपाचे सरकार. कित्याक लास्ट आमचे बाब एडवोकेट जितेंद्र गांवकर एक विशयाचेर उलयतले पूण ताच्या पयलीं गोंयच्या जनतेक आनी एक ह्या बीजेपीची फटींगपणां दाखोवपाक सोदता. फाटल्या दिसांनी जेन्ना नितीन गडकरी गोंयांत येवपाचो आशिल्लो तेन्ना आमी ताचे कडेन अपॉइंटमेंट मागिल्ली. आमी ताका सांगिल्लें की तुका मेळपाक जाय. कित्याक ह्या नितीन गडकरीची पळय जी कारस्थानां आसा जो बंडनां आसा आनी ताणें जे गोंयकारांक जे फटयला हे तुमच्या मुखार आमकां हाडपाक आशिल्लें. 2011 हे बीजेपीची वेबसायट हे 2011 ताणी टू द हर एक्सलन्सी ऑनरेबल प्रेसिडेंट ऑफ इंडिया हे नितीन गडकरीन बरयल्ले पत्र जाल्यार ताणी सांगचे आमी बरोवना म्हणून. आनी कोण कोण आसा ताचे बरोबर? लक्ष्मीकांत पार्सेकर म्हाका दिसता हो ताणी ताका सायडलायन केला पूण तुमी विचारपाक. श्रीपाद नायक अजुनी खासदार आहा. मनोहर पर्रीकर म्हणून तो ना ह्या संवसारान. फ्रांसीस डिसोझाय बाबडो ना. नरेंद्र सावयकर अजुनी आहा. वासुदेव मेंगांवकार अजुनी आहा पूण ताकाय सायडलायन केला दिसता. गोविंद पर्वतकर अजुनी आहा. संजीव देसाय अजुनी आहा. अरे हे तुम्हीच बरयल्ले बरे प्रेसिडेंट ऑफ इंडिया 2011 आणि तुम्ही सांगिल्ले तातलो एक पॅरेग्राफ वाचता इल्लोसो. तांणी कितें सांगिल्ले की 2011 तांणी सांगिल्ले की गोंयांत 25,000 कोटी रुपयाचो स्कॅम जाला. आनी आमी सांगना बाबा हे तुम्हीच बरयल्ले पत्र प्रेसिडेंट ऑफ इंडिया. बरोवपी कोण? नितीन गडकरी. पण तू आज कित्याक एक्शन घेना? आज दोन्ही इंजिनां तुजी म्हणून सांगता मरे प्रमोद सावंत सांगता दोन्ही इंजिनां आमची. सो एका इंजिनान दुसऱ्या इंजिनाचो वापर करून कशे गोंयच्या जनतेक फटयले हे म्हाका दिसता मुखार आयिल्ले आसा. तो सांगतालो की दिस इलिगॅलिटी एज्युम्स
serious prominence as most of the ministers in the cabinet of Mr. Digambar Kamath, जो तांचे बरोबर आसा. पण घाला मरे ताका भितर, including himself, and also the minister, Mr. Subhash Shirodkar, होय तुमचे बरोबर आसा, मंत्री आहा. All involved in unprecedented loot of gold wealth, which according to the documents collected by the Bharatiya Janata Party goes to the tune of whooping 25,000 crores. हे हांव सांगना, हे नितीन गडकरी सांगता, हे स्वर्गीय मनोहर पर्रीकर सांगता, हे श्रीपाद नाईक सांगता, हे नरेंद्र सावयकर सांगता, हे गोविंद पर्वतकर सांगता, हे संजीव देसाई सांगता. ना तांणी सांगचे की आम्ही गोयच्या जनतेक सत्तेर येवपाक फटयले म्हणून. ना जाल्यार आनी सांगचे की हे 25,000 कोटी रुपयांतले कोणे कितले 1000 कोटी रुपये खाले, हे म्हाका दिसता गोयच्या जनतेक तुम्ही हे उत्तर दिवपाक जाय. मागता बाप जितेंद्र गांवकारा कडेन की तांणी तुमकां संबोधीत करचें. सबंद गोंयभर पावसाचो थैमान आसा. जायत्या वाठारांनी पूर येयल्लो आसा आनी हांव ज्या मतदारसंघासून येता तो मतदारसंघ म्हणजे पेडणे मतदारसंघ. गेली 15 दीस सेगीत पावस चालू असल्या कारणान पेडणेचे रस्ते हे पाण्याखाली गेल्ले आसा. ताचेर सरकार किंबहुना पेडणेचो आमदार कांयच एक्शन ना. तुम्ही जाणा आसतले कडशी मोपा म्हणून एक गाव आसा, कडशी, आणि थंय एक पत्रकार गार्ड म्हणून आसा. तांचे घर पंतडी आसा आणि एक साको आसा. ज्या वेळाचेर असो व्हडलो पावस येता त्या वेळार तेंचेर कनेक्टिव्हिटी तुटता. हे वारंवार सरकाराच्या निदर्शनान हाडून सुद्धा काय जाल्ले ना. हे आतांच जावना, गेल्या टेन्युअरानूय जाल्लेले. त्या वेळाचेर भारतीय जनता पार्टीचे सरकार, त्या वेळाचो उपमुख्यमंत्री बाबू गांवकार तांचो वांगडी तेन्नाय जाल्ले आनी आयचो काळ कांयच इम्प्रुवमेंट जावना. ताच्या उपरांत चांदेल, जो चांदेल गांव, हसापूर, इब्रामपूर, कासारवंडे, तुझे फकीरपाटो, हे सगळ्या गावांक कनेक्टिव्हिटी करता. आणि ज्या वेळाचेर कळणे न्हंय जेन्ना पूर येता त्या वेळाचेर सबंद चांदेल गांव जो पाण्या खाली वयता. 2019तल्यान ही गजाल रिपीट जायत आसा आणि आम्ही वारंवार आवाज केलो की हाजेर कितें तरी सरकारान करचें. एक तर त्या रस्त्याची अलायनमेंट वाडची, ना जाल्यार उदकाक व्यवस्थित वाट तरी करची. आणि थंयसर हे सगळे जायत आसतना WRDचो एक पंप हाऊस तेंच्यांनी इन्स्टॉल केल्लो आसा. थंयसर बंदारो घातलो आसा. हाजी कसली स्टडी करीत आसतना WRDन बंदारो घालून आयज तो बंदाऱ्याचे परिणाम म्हणटात ते पाणी थंय आडोवन सगळ्या गावांत चॉकआउट जाता आनी कनेक्टिव्हिटी तुटता. हाजेर सरकाराचो कांयच लक्ष ना आणि MLAचे काय लक्ष ना. सरकार म्हणटा की डिझास्टर मॅनेजमेंट आसा. पेडण्यान तर खंय दिसना डिझास्टर मॅनेजमेंट. 2019तल्यान ज्या ज्या लोकांच्यो बागाय पाणया खाली गेल्ल्यो तांकां कॉम्पेन्सेशन दिले काय ना, हे थोडे लोक आमकां सांगता आमकां अजून काय मेळना म्हणून. सो आयच्या ह्या पत्रकार परिशदेच्या माध्यमांतल्यान सांगूंक सोदता की कडशी मोपाचो विशय आसा हो सरकारान बेगींतल्या बेगीन करचो. चांदेल गांवांत जे पूर परिस्थिती वर्सान वर्स उद्भवता लोकांक ताजेरय तोडगो काडचो. आणि ज्या शेतकऱ्यांक, जे शेतकरी इब्रामपूर, खुटवळ, हळदतळण ह्या भागातले पूरग्रस्तांक तेंच्यो जी पिकां नश्ट जाल्यात तांकां नुकसान भरपाई बेगींतल्या बेगीन करची. आणि सगळे हे गोष्टी आहा ते मार्गाक लावचे इतली ह्या सरकारा कडेन मागणी करता. आणि एक महत्वाचो विषय म्हणटा तो की जे ह्या राज्यात जो ST समाज आसा, जो आपल्या पॉलिटिकल रिझर्वेशन मागता आणि काँग्रेस पार्टीचे एश्योरन्स आशिल्ले की जर तर आम्ही आमचे जर सरकार ह्या फंड आयिल्ले जाल्यार वी हॅड अश्युअर्ड टू गिव्ह देम द पॉलिटिकल रिझर्वेशन जे बीजेपीचे सरकार एवरी नाव एंड देन तांकां फटयता. आमचे दक्षिण गोंयचे जे खासदार आसात कॅप्टन विरियाटो फर्नांडीस हे
ह्या दिसांनी डेली म्हज्या संपर्कान आसात. काल तांणी हो मुद्दो पार्लमेंटान सुद्धा उखयल्लो आनी डिमांड केला, कित्याक फुडलो हो लास्ट आठवडो उरला पार्लमेंटाचो. सो आमची मागणी आसा आनी आमची डिमांड आसा. तांणी तर डिमांड केलाच, पूण काँग्रेस पक्ष डिमांड करता की हे जे पळय एक आठवडो उरला तातूंत मोदी सरकारान एसटी पॉलिटिकल रिझर्वेशनाचे बिल हाडचे. कित्याक आमचो खासदार बाब कॅप्टन विरियाटो थंय विजिलंटली तो काम करता. He is raising the voice in the parliament and we demand that Modi government should get this bill in this same parliament session. Any questions? Amit, if government failed to recover the 10,000 crore, what will be the Congress stand? आम्ही जे चीफ सेक्रेटरी जे मेमोरंडम दिला तातून आम्ही ताका डिटेल खंयचो वर्टिकल अंडर कितले करोड रुपया उरले हे दिला, ताजी सोल्युशनूय दिला की हे पैसे रिकवर करपाक कितें कितें कर. तेय जाल्यार मातशें वाचून दाखयता की सरकाराक जाय जाल्यार विदिन 24 वरां भितर 10,000 कोटी रुपया वसूल जावपाक शकता. So we have demanded and we have told the chief secretary to take the following actions immediately. What are those? Withdraw all permissions given to the defaulters of mining dues such as transport permit, export permit, consent to operate mines, etc. Second, immediately disconnect the electricity connection of all the defaulters from industrial, commercial and government consumers. Third, immediately withdraw consent to operate for all hotels, housing casinos which have defaulted on payment of dues. Stringent measures need to be taken by disconnecting water and electricity to all such hotels. Immediately suspend the permissions given by the captain of ports, mines department for transportation of coal by roads and waterways. Immediately withdraw consent to operate given to the companies for handling coal at Marmugua Port Authority. जर तर हे सरकार जर तर फेल जाता हे पैसे रिकवर करपाक, जाल्यार काँग्रेस पक्षाक पुराय राज्यभर स्टेट वाइड आमकां एजिटेशन करचें पडटलें आनी मागीर सरकारान आमकां जबाबदार धरचें न्ही. जर तर फाल्यां लॉ एंड ऑर्डर जर तर आमकां हातीन घेवचो पडलो, कितें लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन जालें जाल्यार सरकारान आमकां थंय रिस्पॉन्सिबल धरपाक जायना. ही आमी सरकाराक चेतावणी दिता की हे 10,187.62 करोड रुपया गोंयकाराचे पैसे हे रिकवर करात, ना जाल्यार आमकां स्टेट वाइड प्रोटेस्ट करचो पडटलो. How much time will give for government? सरकारान जात जाल्यार 24 वरां भितर करपाक जाता हे. अजूनही अधिवेशन 7 तारखेक सोंपता. सो मुख्यमंत्र्यान सांगूनी बरें सोमारा परत एकदा मुख्यमंत्र्याक याद करून दिता की 10,000 कोटी रुपया आज बाकी आहा. अधिवेशन सोंपच्या पयलीं हे कर. जर तर जायना जाल्यार आमकां रस्त्यार देंवचें पडटलें. असेंब्लीन काडटले आता परत तुम्ही हो मुद्दो 10,000 कोटी हे करपाचो पोजिशन लिडर बी. आम्ही विधानसभेत पळयलें की जेन्ना जेन्ना हे विशय आयले, जेन्ना मायनिंग ड्युजाचो आयलो, जेन्ना ट्रान्सपोर्ट सेसाचो आयलो, जेन्ना इलेक्ट्रिसिटी ड्यूज आयले, जेन्ना कसिनोचे ड्यूज आयले, ह्या सरकाराचो एटिट्यूड तर पळयला थंय. ज्या पद्दतीन विरोधी पक्ष फुडारी आनी बाकी विरोधी आमदारांनी पळय हे सरकाराक पळय गिराव घातिल्लो आनी उत्तर मागिल्लें तशें मुख्यमंत्र्यान उत्तर दिवना. परत एकदा आमी मुख्यमंत्र्याक चेतावणी दिता की तुजे कडेन जे 7 दीस उरल्या, 5 दीस उरल्या वर्किंग, तातूंत भितर हे रिकवर कर. हे रिकवर 24 वरां भितर जाता. हे आमी सांगलां ते जर करत, अरे सरकाराक देर इज अ वील देर इज अ वे. जर तर सरकाराक जर तर खरेंच हे पैसे रिकवर करपाक जाय जाल्यार कर मरे. फाल्यां कन्सेंट सांग तुजे पोल्युशन कंट्रोल बोर्डाक विड्रॉ कर कन्सेंट. पळय ते भरता काय ना ते. 10,000 कोटी रुपया मरते. हांगा सादें आमी 1,000 रुपयाची इलेक्ट्रिसिटी बिल भरनात, तुमच्या घराक कापपा येना ते. हा तुम्ही भरना आसतना पळया मरे, एक म्हयनो भरनाकात, पळय तो येता काय ना तो तुजे कापपाक 1,000 रुपया. आनी हांगा 10,000 कोटी रुपया तूं माफ करता. कितले निर्लज्ज हे सरकार.